पुण्यामध्ये सुद्धा गणेशोत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर ढोल ताशा पथकाचं वादन सुरू झालेलं आहे आणि थोड्याच वेळात या मिरवणुकीला सुद्धा सुरुवात होणार आहे। तर दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेर सध्या ढोल वादन सुरू आहे आणि काही क्षणांमध्ये मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मिकी, जर आपण बघितलं तर आपल्या लाडके बाप्पाच्या आगमनासाठी एक वेगळा उत्साह सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। आता मी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आहे आणि आपण भाविकांची इथं गर्दी बघू शकतो। प्रचंड तोबा गर्दी या ठिकाणी भाविकांनी बाप्पांच्या दर्शनासाठी केलेली आहे, बाप्पांच्या स्वागतासाठी या ठिकाणी केलेली आहे आणि काही वेळातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं जे मूर्ती आहे या रथामध्ये विराजमान होणार आहे। जे हे सुंदर रथ, सिंह रथ यावेळेस या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि याच सिंह रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होतील आणि त्यानंतर या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा केली जाईल। आता आपण बघितलं तर या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी अगदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या या मंदिराच्या बाहेर हा सिंह रथ पोहोचलेला आहे, जो पूर्णपणे फुलांनी सजलेला आहे। जर आपण बघितलं तर थीम देखील या रथाची तशीच आहे, सिंह बनवण्यात आलेले आहेत दोन्ही बाजूला आणि या रथावर काही वेळातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान होतील। अतिशय पुण्यातले जे एक वेगळंपण आहे ते यातून दिसून येतं। पारंपरिक पद्धतीने बैलजोड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे या रथाला आणि अशा पद्धतीने या काही वेळातच या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। जर आपण बघितलं तर सुंदर असं फुलांनी सजलेला हा रथ प्रत्येकाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तर पुण्यामधली ही थेट दृश्य आपण बघतोय। मिकी घई आपल्याला या सगळ्या मिरवणुकीच्या संदर्भात माहिती देत आहेत। अगदी काही क्षणांमध्ये मिरवणूक सुरू होईल। धन्यवाद विकी या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।